जनार्दन वाघमारे। जे स्मृतिशेष हा शब्द जे मला जे खूपच विचलित करतोय, जे मी इमॅजिनही करू शकत नाही की कालपर्यंत डॉक्टर जनार्दन वाघमारे असं ज्यांच्याबद्दल बोललं जायचं, आज आपण स्मृतिशेष डॉक्टर जनार्दन वाघमारे असा त्यांचा उल्लेख करतोय। एक मुलगी म्हणून जे मला याचं वाईटसुद्धा वाटतं, पण त्यांचं आयुष्य, त्यांचे विचार आणि त्यांची शिकवण आजही आमच्यासोबत जिवंत आहे आणि कायम जिवंत राहील। आमच्यासाठी दादा म्हणजे फक्त आमच्याच कुटुंबाचे प्रमुख नव्हते, तर ते अनेकांचे प्रेरणास्थान होते। माझ्यासाठी दादा फक्त वडील नव्हते, तर ते आमच्या घराचे आधारस्तंभ होते। शांत, संयमी आणि नेहमीच योग्य मार्ग दाखवणारे, लाईक अ पोल स्टार इन द सी। तसे पाहिले तर दादा कुटुंबासाठी कमी आणि समाजासाठी सहजपणे सदैव उपलब्ध होते। नेहमीच जे वी लॉन्ग्ड फॉर हिज कंपनी। जे त्यांचं जीवन शिक्षण, साहित्य, समाज, राष्ट्रसेवा यासाठी समर्पित होतं। त्यांचे विचार हे फक्त केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नव्हते, तर ते त्यांच्या प्रत्येक कृतीतून आम्हाला दिसून येत होते। त्यांनी कधीही मोठमोठ्या गोष्टी सांगून आम्हाला शिकवलं नाही, पण त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीतून जे अनेक गोष्टी आम्ही आत्मसात केल्या। घरात दादा खूप साधे होते, पण त्यांच्या साधेपणातच एक मोठेपण होतं। त्यांना दिखावा अजिबात आवडत नव्हता। त्यांनी आम्हाला शिकवलं की ज्ञान हेच सर्वात मोठं बळ आहे आणि समाजासाठी समर्पित जीवन जगण्याची जिद्दच आयुष्याचं खरं यश आहे। आमच्या मुलांसोबत म्हणजे दादा त्यांच्या नातवंडांसोबत जे एक खास बॉन्डिंग त्यांचं होतं। नातवंडांचं म्हणणं ते शांतपणे ऐकून घ्यायचे, त्यांना समजून घेऊन न चिडता न रागावता मार्गदर्शन करायचे। डाऊन टू अर्थ कसे राहायचं हे आम्ही दादांकडून शिकलो। जातीपातीच्या भिंती सोडून एकत्रितपणे आपण कसं जगायचं हे सुद्धा आम्हाला शिकवण दादांकडूनच मिळाली। ह्युमॅनिटी इज द ओनली रिलिजन, ह्युमॅनिटी इज द ओनली कास्ट, ही शिकवण दादांनी आम्हाला जे नेहमी दिलेली आहे। आणि हे दादांनी जी मूल्य म्हणजे आमच्यामध्ये रुजवलेली आहेत, ती खूप खोलवर रुजलेली आहेत। संस्कारांची एक शिदोरीच त्यांनी आम्हाला दिलेली आहे। दादा जास्त बोलत नव्हते, पण त्यांचं नुसतं असणं सुद्धा आम्हाला आश्वस्त करत होते की नाही, दादा फक्त आहेत। अडचण आली तर दादा आहेत, म्हणजे ही कल्पनाच जे मुळात आम्हाला जीवन जगण्याचं बळ कालपर्यंत देत होती। पण 21 जानेवारी 2026ची रात्र आमच्यासाठी काळ रात्र ठरली। दादा पडले आणि आमची दुनियाच बदलली, स्तब्ध झाली। मोठा धीर दिलेला आहे। आज ते आपल्यात नाही आहेत, ही गोष्ट स्वीकारणं अजूनही कठीण आहे, आम्हाला खूप जड जात आहे। पण कुठेतरी समाधान आहे की दादा त्यांच्या कार्याच्या रूपामध्ये, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या रूपात
ते मार्गदर्शन करत राहतील लाईक अ पोल स्टार इन द सी. शेवटी इतकंच म्हणेन की त्यांचा प्रवास इथे थांबला असेल, पण त्यांनी दाखवलेला मार्ग म्हणजे त्या मार्गावरच आम्ही पुढे चालत राहूत. ते दादांच्या कार्यातून आम्हाला म्हणजे सतत प्रेरणा मिळत राहील. आपण त्यांना गमावलेलं जरी असलं तरी त्यांनी आपणा सर्वांमध्ये, म्हणजे मी फक्त माझ्यापुरतं माझ्या कुटुंबापुरतं बोलत असतं, ते समाजाचे होते. हे इथे म्हणजे समोर बसून ऐकत असताना प्रचिती तर त्याची होतीच, पण ती अजून जास्त किती मोठ्या प्रमाणामध्ये दादांनी मूल्य म्हणजे आपल्या मनामनांमध्ये रुजवलेले आहेत. ते तिथे बसून म्हणजे एकेकाचं भाषण ऐकत असताना त्याची प्रचिती मला येत होती. म्हणजे त्यांनी आपल्यामध्ये रुजवलेली मूल्य, माणुसकी, प्रेम, समता, बंधुता कायम जिवंत ठेवण्याचा आपण प्रयत्न करूयात. त्यांच्या फूटप्रिंट्सवर चालण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करूयात. हीच त्यांच्या विचारांचा जागर आपण कायम असाच पुढे ठेवूयात आणि हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. ओम शांती शांती शांती.